नमस्कार. आज जी अमावास्या आहे, सोमवती अमावास्या 30 डिसेंबर 2024 ही ह्या वर्षाची शेवटची अमावास्या आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावास्येला काय करा? पौष सोमवती अमावास्येला पितरासाठी स्नान प्रार्थना करण्यासाठी काही कार्य करण्याची परंपरा आहे. या दिवशी केलेल्या उपायाने संतप्त पितरांना शांत आणि प्रसन्न करता येते. पितृदोष उपाय सोमवती अमावास्या. हिंदू धर्मात सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे. यंदा 30 डिसेंबरला सोमवती अमावास्या आली आहे. तसेच ही वर्षातील शेवटची अमावास्या आहे. ह्या दिवशी नदीत स्नान करणे शुभ मानले जाते. शिवाय पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही अमावास्या महत्त्वाची मानली जाते. तसेच पितरांना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपाय करू शकतात. पितृदोष उपाय सोमवती अमावास्या. आज साजरी केली जाणारी सोमवती अमावास्या ही वर्षातील शेवटची अमावास्या आहे. याच पौष अमावास्येला असे म्हणतात. पौष कृष्ण पक्षाची अमावास्या तिथे पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3 वाजून 56 वाजता संपेल. अशा वेळी उदय तिथी अनुसार सोमवार 30 डिसेंबर रोजी सोमवती अमावास्या असेल. पितरांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे? आजचा दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. कारण अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितृदोष मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करू शकता. पौष महिन्यातील सोमवारी अमावास्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही कामे करू शकता. सोमवारी अमावास्येला सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करा. नंतर पितराचे स्मरण करून प्रार्थना करा. तर्पणासाठी काळे तीळ, तर्पणसाठी काळे तीळ, पांढरे फुले आणि कुश यांचा वापर केला जातो. अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. सोमवती अमावास्येला स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी द्या. यामुळे पितृदोषही दूर होतो. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याची 7 वेळा प्रदक्षिणा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ टाकून दिवा लावा. पिंपळाच्या झाडावर पूर्वजाचाही वास असल्याचे मानले जाते. असे केल्याने पितृ प्रसन्न होतात. संतप्त पितरांना शांत करण्यासाठी, पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सोमवती अमावास्येच्या दिवशी पितृ चालीसाचे पाठण करा. गरिबांना अन्नदान करावे. नमस्कार.